नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी किंवा लहान थोरांना सर्वांनाच आवडणारी, मोठ्यांना आवडणारी ही चटपटीत अशी बटाट्याची भाजी. तर सुकी बटाट्याची भाजी बनवत आहोत आपण शेंगदाणे लावून. तर बघा, सगळ्यांनाच ही भाजी आवडते आणि आपल्याकडे कसं एक ऑप्शन म्हणून आपण बटाट्याकडे बघत असतो. जर कधी घरामध्ये काही भाजी नसलीच तर चला आता बटाटा आहे ना, बटाट्याची भाजी बनवूया. प्रत्येकाला रस्सा, कोणाला सुकी अशी आवडत असते, तर आपण आता ही बनवूया. तर हे बघा, हा घेतला मीडियम आकाराचा कांदा, मी घेतला लसण आणि कढीपत्ता, ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि शेंगदाणे थोडे हलके भाजून घेतले, ते खलबत्त्यात कुटणार. आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला मी. मला खूप घाई होती, टिफिनला बटाट्याची भाजी बनवायची होती म्हणून मी थोडी फास्टच बनवते आहे. म्हणजे व्हिडिओ फास्ट बनवला आणि तुम्हाला कट करूनच दाखवते सगळं, नाहीतर मी कट करताना पण तुम्हाला टाकलं असतं. तर ही मी टिफिनसाठी बनवत आहे माझ्या आहोंच्या. तर हे बघा, आता मी कढई ठेवलेली आणि मला टिफिन द्यावा लागतो ना, तर मी भरपूर वेळा अशा सुक्या भाज्या बनवत असते. तर आता हे मी कढई ठेवलेली आणि थोडं तेल टाकते त्यामध्ये. थोडं कमीच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आणि आपल्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं ना, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हे बघा, असं आता मी तेल ठेवलेलं, त्यामध्ये आता मी मोहरी टाकते आहे. आणि आपण कढीपत्ता पण यूज करतो आहे, कारण कढीपत्त्याची खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी कढीपत्ता वापरणार आहे त्यामध्ये. आणि हे बघा, मोहरी टाकलेली मी. मोहरी तडतडली आपली, आता मी जिरे टाकणार. छान मोहरी तडतडू द्यायची, खूप छान टेस्ट येते. जिरे टाकायचे, अख्खं जिरं आहे. मला बरंच ना अख्खं जिरं जास्त प्रमाणात आवडतं, आमच्याकडे आम्ही खातो. कोणी पूड करून ठेवतं, पण जिरं असं छान लागतं. आणि हे कढीपत्ता थोडा दुरूनच टाकायचा आहे, ते तेल उडतं तडतडतो तो तेलामध्ये टाकल्यानंतर, कारण एक तर धुतलेला आहे ना, त्यामुळं पाणी आहे त्याला थोडं. तरी असा कढीपत्ता, ताजा ताजा कढीपत्ता आहे छान. आणि हा लसण बारीक कट केलेला मी, तो ॲड केलेला त्यामध्ये. तर बघा किती छान दिसते. आणि रेसिपी आवडत असतील तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पटकन होती ही भाजी, करायला सोपी आणि चवीला पण छान लागते. हे बघा, आता मी कांदा टाकते त्यामध्ये. कांदा छान फ्राय होऊ द्यायचा आहे, जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही आहे कांदा आपल्याला, कारण त्यामध्ये आपण बटाट्याना झाकण ठेवून फ्राय करणार आहोत. जो कांदा थोडा नॉर्मलच असा नरम झाल्यावानी वाटला ना, तर लगेच आपल्याला बटाटा टाकायचं आहे. कारण काय होतं, कांदा नाहीतर मग तो जास्त अगोदर फ्राय केल्यानंतर पुन्हा समोर जळण्याचे खूप चान्सेस असतात आणि कढईला पण खूप चिपकतं. त्यासाठी काय करायचं आहे, कांदा अगोदर थोडंसंच हलकाच फ्राय करायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्यात आता बटाटे ॲड करायचे आहेत. बटाटे ॲड करून आपण त्याच्यात मीठ पण टाकणार आहे. म्हणजे काय होईल, ते झाकण ठेवून आपल्याला त्या तेलामध्ये आणि मिठामध्ये ते आधी फ्राय करून घ्यायचे, नंतर तिखट आणि ते टाकायचे, आपल्याला मसाले घालायचे त्यामध्ये. तर असं आपल्याला कांदा थोडासा हलका भाजून घ्यायचा आहे, जास्त फ्राय पण होऊ द्यायचा नाही आहे कांदा. हे असा हलकासा फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे मी कट करून घेतलेले, आणि पीस छोटे छोटेच करायचे आहे बटाट्याचे, लवकर शिजतो, नाहीतर बटाटा शिजायला वेळ लागतो. त्यामुळे छोटे छोटे पीस करायचे, म्हणजे भाजी आपली लवकर होऊन जाईल आणि लवकर शिजेल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता बटाटे ॲड करायचे आहे. असे बटाटे ॲड करून घ्यायचे त्यामध्ये. बटाटे ॲड केल्यानंतर असं मिक्स करायचं आहे सर्व त्यामध्ये पुन्हा. आणि आता आपल्याला चवीपुरतं आणि शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे. आणि आपापल्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता, असं नाही आहे की मी तिखट एवढं टाकते, म्हणजे तुम्हाला जास्तही टाकू शकता तुम्ही मीठ पण. मी एकच बटाटा घेतला होता मीडियम आकाराचा, हे मी आता चवीपुरतं मीठ घेतलेलं त्यामध्ये टाकलं. आता ते काय करणार, एकदम पूर्ण मिक्स करून घेते आहे. मिक्स केल्यानंतर आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत थोडं, आणि ते शिजवून घेणार आहोत तेलामध्ये. आणि बटाटा टाकल्यानंतर मीठ टाकलेला आपण कांदा, आता हा कांदा पण ब्राऊन होऊन जातो, बटाटा पण छान ब्राऊन होऊन जातो. त्यामुळे झाकण ठेवून वाफेवर तो एकदम शिजवून घ्यायचा छान. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे आपल्याला. मी तुमच्यासोबत पाणी ॲड केलेली रस्सा भाजीसुद्धा शेअर करेल, तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. तुम्ही जर कमेंट्स केल्या, बोलले, तर पुन्हा माणसाला न करण्याची एक इच्छा तयार होते किंवा आवड निर्माण होत असते. कमेंट करा, बोला, म्हणजे मी तशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन. हे बघा, आता बटाटा आपला 2 मिनिटांनंतर बघितल्यानंतर पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचा आहे तो बटाटा. बघा किती छान वाफेवरच होऊन जातो तो, तेल आणि वाफ, कारण पाणी ॲड करायची गरजच नाही, एकदम मऊ होऊन जातो. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे त्याला.
आणि शक्यतो बाहेर जायचं म्हटलं की रस्सा भाजी नको वाटतं, कारण इथे टिफिनमध्ये दिल्यानंतर पण ती सांडती वगैरे आणि ते घेऊन जाणं पण कठीण जातं. त्यामुळे अशा सुक्या भाज्या आपल्याला नेण्यासाठी सोप्या राहतात. त्यासाठी ह्या सुक्या भाज्या अशा, हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता असं बघायचं आहे ते बटाटा नरम झाला का. तर नरम झालेले 2-2 पीस होऊन जात आहे त्या बटाट्याचे. आणि नक्की शेअर करून सांगा, कमेंट करा की बटाट्याची भाजी कोणाकोणाला आवडते. बऱ्याच जणांना बटाट्याची भाजी आवडती असं मला तरी वाटतं. कारण लाडका आणि पहिल्यापासून लहानपणी पण आपण खूप बटाट्याची भाजी पापड चटणी असे पदार्थ खाल्लेले आहेत. बऱ्याच जणांना आवडते. हे बघा असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. असं बघा कांदा पण ब्राऊन झालेला आहे आपला, कारण तो कच्चा कांदा ठेवलेला होता तरी त्याला ब्राऊन कलर आला. आणि भाजीला पण ते जिरे आणि मोहरी बघा किती छान त्याला असं लागलेले, एकदम मिक्स झालेलं आहे ते सर्व. हे असं कढईला आपण थोडं लागू दिलेलं नाही आहे, त्याला थोडं असं हे करत राहायचं आहे, म्हणजे ते कढईला जास्त लागत नाही. आणि आता आपण त्यामध्ये आपला बटाटा शिजलेला आहे, एकदम मऊ झालेला. आता हळद आणि लाल मिरची तिखट आपण ॲड करणार आहोत. एकदम छान कलर येतो आता बघा किती भारी दिसते. हे बघा किती छान. आणि तेल तापलेलं आहे, तो बटाटा शिजलेला आहे, त्यामुळे ते चटणी वगैरे हे लाल मिरची हे टाकलं ना, एकदम ते मसाले त्यात भाजून जातात, फ्राय होऊन जातात. आणि आता शेंगदाणे मी कुटून घेतलेले आपले असे थोडे जाडसरच ठेवायचे. बघा किती छान होती. वा एकदम भारी दिसते बटाट्याची भाजी आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट होते माहिती का, एकदम भारी. नक्की ट्राय करा. आवडली तर रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बघा किती छान दिसते. आवडली तर नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा बटाट्याची भाजी अशा प्रकारे तुम्ही. खूप छान लागते चवीला. ज्यांना आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील एवढी मी गॅरंटी देते. त्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा. बरं आपला बटाटा पूर्ण शिजलेला आहे, थोडासुद्धा कच्चा नाही आहे. अशा प्रकारे भाजी आपण बनवू शकतो. बघा पुन्हा दाबून दाखवते मी. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे आता आपण करणार आहोत कोथिंबीर ॲड. बघा अशी छान एकदम कोथिंबीर त्यात मिक्स होऊन जाते. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.